नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग यातर्फे आलेला एक अत्यंत महत्त्वाचा GR हा दिनांक 16 जानेवारी 2026 हा पाहणार आहोत। नेमकी GR शासन निर्णय हा काय तो सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर जराही वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। संपूर्ण अपडेट काय सर्वचे सर्व आपण जाणून घेऊयात। सार्वजनिक आरोग्य विभागाची सुधारित व अद्ययावत नागरिकांची सनद ही प्रसिद्ध करण्याबाबत म्हणजेच मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता की सार्वजनिक आरोग्य विभागाची जी काही सुधारित व अद्ययावत नागरिकांची जी काही सनद आहे ती प्रसिद्ध करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग यातर्फेचा हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। आपण या ठिकाणी शासन निर्णय क्रमांक पाहू शकता। महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण 2026 प्रत क्रमांक 04 नोंदणी शाखा। आपण या ठिकाणी GR दिनांक पाहू शकता की 16 जानेवारी 2026 हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। चला तर जराही वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। संपूर्ण अपडेट काय सर्वचे सर्व आपण जाणून घेऊयात। सर्वप्रथम मित्रांनो, आपण प्रस्तावना पाहूयात। प्रस्तावना महाराष्ट्र शासकीय बदल्यांचे विनियम व शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005 मधील कलम 8, 1 व 2 मधील तरतुदीनुसार प्रत्येक कार्यालय किंवा विभाग यांनी नागरिकांची सनद प्रसिद्ध करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे। त्यास अनुसरून सार्वजनिक आरोग्य विभागाची नागरिकांची सनद शासनाच्या संगणकीय संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली, परंतु सदरू सनदेमध्ये कालांतराने झालेल्या बदलांमध्ये सुधारित व अद्ययावत नागरिकांची सनद प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। त्यानुसार सार्वजनिक आरोग्य विभागाची अद्ययावत नागरिकांची सनद तयार करून त्याकरिता संदर्भ क्रमांक 1 येथील सामान्य प्रशासन विभागाच्या परिपत्रक दिनांक 12/1/2010 अन्वये गठीत केलेल्या समितीची कार्योत्तर मंजुरी घेण्याच्या अधीन राहून प्रस्तुत नागरिकांची सनद प्रसिद्ध करण्यात येत आहे। मित्रांनो, ही फक्त आपण प्रस्तावना पाहिली आहेत। ॲक्च्युअल मधला जो काही शासन निर्णय आहे तो सर्व आता आपण जाणून घेऊयात। शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागाची सुधारित व अद्ययावत नागरिकांची सनद खालील शर्तीच्या अधीन राहून सोबत जोडलेल्या पुस्तिकांवे प्रसिद्ध करण्यात येत आहे। तसेच सदरू नागरिकांची सनद सार्वजनिक आरोग्य विभागाच्या www.maharashtra.arogya.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत आहे। म्हणजेच मित्रांनो, सदर नागरिकांची सनद जर का तुम्हाला डाउनलोड ही जे करायची असेल तर ही जी काही आपली महाराष्ट्र शासनाची ऑफिशियल वेबसाईट आहे, या दोन्ही महाराष्ट्र.arogya.gov.in व महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावरून तुम्ही डाउनलोड करू शकता। करायला जमली नाही तर काही हरकत नाही, व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, तेथून तुम्ही डाउनलोड करू शकता। चला तर याबद्दलच्या शर्ती आपण पाहूयात। यामधील सर्वात पहिली जी काही अट आहे ती म्हणजे की गंभीर आजाराबाबत देण्यात येणाऱ्या सेवेबाबत कालावधी नमूद न करता रुग्णालयात तत्काळ सेवा उपलब्ध करून देण्यात यावी। यानंतरची दुसरी जी काही अट आहे ती म्हणजे की बाह्य रुग्ण विभाग उपचार करणाऱ्या रुग्णांसाठी सेवा देणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचे नाव नामनिर्देशित करणे कार्यालयाच्या दर्शनी फलकावर आवश्यक आहे। तसेच सदरचा शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक हा 2026011640108117 असा आहे। म्हणजेच मित्रांनो, जर का तुम्हाला हा जो काही GR आहे शासन निर्णय आहे हा जर का डाउनलोड जर का करायचा असेल तर ही जी काही आपली महाराष्ट्र शासनाची ऑफिशियल वेबसाईट आहे यावर जाऊन तुम्ही हा संकेतांक टाकून डायरेक्टली हा डाउनलोड करू शकता। करायला जमलं नाही तर काय हरकत नाही, व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, तिथून तुम्ही याबद्दलचे सविस्तर PDF डाउनलोड करू शकता। चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड GR सोबत। तोपर्यंत धन्यवाद।